नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। नमस्कार, मी संगीता तलमले, राष्ट्रीय ओबीसी विभागची मी जॉईंट नॅशनल कोऑर्डिनेटर आहे। आता मी 35 दिवसापासून यात्रा काढली होती, बदलाव यात्रा। तर प्रत्येक लोकांपर्यंत मी पोहोचली, प्रत्येक लोकांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक लोक आता बघू शकता 10 वर्षापासून बीजेपीची सरकार आहे, पण त्यांनी अजूनपर्यंत काहीही केलं नाही आहे, नागपूर शहरात म्हणा किंवा पूर्व नागपूरमध्ये म्हणा। आताही तुम्ही बघू शकता काही एरिया असा आहे की ग्रामीण भागाची त्याला बघितल्या जातात। तर भरपूरशा अशा समस्या आता बघू शकता। खूप मोठा समस्या म्हणजे डम्पिंग यार्ड आहे तिथे। आता मागे इतका पूर आल्यामुळे डम्पिंग यार्डची सुरक्षा दिवार तुटून त्यांच्या घरात पाणी साचलं। भरपूर लोकांचं खूप प्रमाणात नुकसान झालं आणि इथले जे आमदार आहे पूर्व नागपूरचे ते सुद्धा तिथं पोहोचले असतील, पण काही समाधान त्यांचं केलं नाही। आणि परत जे त्यांच्या घरात पाणी घुसलं, त्याचं नुकसान झालं, ते घाण पाणी पूर्व नागपूरच्या पूर्ण नागपूरचा कचऱ्याचा डंप होतो, तो इतक्या वर्षापासून डंप झालेला कचऱ्याचं घाण पाणी त्यांच्या घरात शिरलं आणि बरंचसं नुकसान त्यांचं झालं। त्यांच्या घरचे कपडे सुद्धा वाहून गेले, अनाज वाहून गेलं, जेही काही त्यांचं खाद्य होतं, त्यांच्या मुलांचे कपडे किंवा जे पुस्तकं होते, जे शाळेचे हे वगैरे सगळं वाहून गेलं। तर कोणीही तिथलं नगरसेवक नाही पोहोचले, ना शहर अध्यक्ष पोहोचले, ना आमदार पोहोचले, ना उपमुख्यमंत्री पोहोचले, ना खासदार पोहोचले अजूनपर्यंत। जे की पूर्व नागपूरमध्ये बीजेपीची सरकार असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात त्यांची सरकार आहे आणि केंद्रात पण त्यांची सरकार आहे, पण जनता कुठेही सुखी नाही आहे आणि त्यांचा काही त्यांनी बदलाव केला नाही 15 वर्षापासून। तर मी प्रत्येक जणाकडे जाऊन तेच समस्या जाणण्याची कोशिश केली। तर प्रत्येक घरी एक बेरोजगार आहेच आणि महागाई भरपूर प्रमाणात वाढलेली आहे। त्यांची समस्या जी गटर लाईनची समस्या आहे, सडके बरोबर बनलेली नाही। आताही बघू शकता, तुम्ही जाऊन माझ्यासोबत चालू शकता की तिथे अजूनपर्यंत रोड बनलेला नाही आहे। आता पाण्याचा पूर आल्यामुळे टोंगळ्यापर्यंत तिथे किचड होता। आम्ही तिथे यात्रा केली, आम्ही बघितलं तिथे खूप काही समस्या होत्या। तर पूर्व नागपूरची ही सगळ्यात मोठी ही समस्या आहे तिथे। आता बघू शकता, या सरकारने पूर्ण राज्यात तोडफोडची सरकार, पूर्ण पक्ष तोडलेले आहे। कोणाचं पक्ष चोरला त्यांनी, कधी कोणाचं वडील चोरले, भरपूरशे हे तोडाफोडीची सरकार चालू आहे। आणि आता पण इथे लोकांना बेघर केलं आहे। आता स्मार्ट सिटीच्या खूप मोठा मुद्दा तर स्मार्ट सिटी आहे पूर्व नागपूरमध्ये। लोकांचे घरं तुटले, लोक त्यांना अजूनपर्यंत घरंसुद्धा नाही दिले आणि काही मुआवजासुद्धा त्यांनी दिला नाही। हे तोडफोड त्यांची करतच आले, प्रत्येक मंदिरं तोडले त्यांनी किती, आणि स्मार्ट सिटीच्या चक्करमध्ये लोकांचे घरंसुद्धा त्यांनी तोडले। तर लोक त्रस्त झालेलेच आहे यांच्यापासून। तर यांनी आधीपासून म्हणजे 10 वर्षात तोडफोडची सरकार केली आणि लोकांना दिसून येत आहे आणि लोकांना त्याची जाणीव झाली आहे 10 वर्षात की ही सरकार काही आपल्या समस्या जे आहे त्याचं समाधान करू शकत नाही। तर आम्ही आता बदलावची भावना ठेवत आहे। मला बघू शकता, लोकसभामध्ये पण आमचे उमेदवार विकास ठाकरेजी उभे होते। आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। आम्ही केला आणि प्रत्येक सभा घेतल्या आणि प्रत्येक लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। आणि आता त्या माध्यमातून काही आम्ही कुठेतरी कमी पडलो, तर आमची सीट थोड्या याच्याने गेली। तर मी लोकसभेपासूनच प्रत्येक लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। लोकांच्या जे आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला समस्या, तर मी एक पक्षाला मजबूत करायसाठी निघाली आहे। माझी बदलाव यात्रा याचं कारणच हे आहे की मी पक्षाला मजबूत करत आहे।
लाडली बहीण योजना या सरकारने काढली, लाडली बहीण योजनेला आपण कशा तऱ्हेने बघता आणि काय वाटते आपल्याला? आता सगळेच लोक समजदार आहे, जनता समजदार झालेली आहे. ही लुभावणी आहे आणि हे फसवण्याचं काम लाडली बहिणाला करत आहे. हे आता इलेक्शनचा आहे, यांना माहीत आहे की आपली छबी पूर्ण खराब झालेली आहे. हा लाडली बहिणा योजना एक फसवणूक आहे. ही आता इलेक्शनच्या माध्यमातून हे लाडली बहिणा लोकांना लुभावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एवढंच त्यांना लाडली बहिणाचं येऊन पडत आहे ते हे महागाई कमी करावं त्यांनी. आता बघू शकता तुम्ही गणपतीच्या याच्यात त्यांनी 250 रुपये तेलाच्या डब्यावर वाढवलेले आहे. प्रत्येकाने जे कंट्रोलचे खाद्यपदार्थ जे आपल्याला मिळत होते अनाज ते सुद्धा लोकांचे बंद केले यांनी. तर कुठेतरी लोक आता बदलाव चाहते आणि मी पण लोकांच्या याच्यात समस्या जाणून घेतल्या आता बदलाव यात्रामध्ये. तर ह्या मुद्दे समोर आलेले आहे. बघा आता 10 वर्षात त्यांनी कोणतेही जे वादे केले होते, आता मोदीजींचंच पकडून घ्या. त्यांनी म्हणाले होते का 2 करोड रोजगार देऊन 15 लाख रुपये येईल. तर महाराष्ट्रात पण आणि पूर्व नागपूर शहरात पण कोणतेच वादे पूर्ण नाही केले. प्रत्येक रोड खोदून ठेवल्या. प्रत्येक पूर्व नागपूर म्हणा की नागपूरमध्ये म्हणा तर यांनी पूर्ण जे कामं सुरू केलेले आहे. सगळेच नागपुरात प्रत्येक ठिकाणी आता पूर आल्यामुळे पाऊस कंटिन्यू आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गड्डे करून ठेवलेले आहे. कोणतेच कामं यांनी पूर्ण केलेले नाही आहे. तर जनता खूप त्रस्त झालेली आहे याच्यामुळे. तर हे आहेच. आता मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे बदलाव यात्रा आम्ही लोकसभेपासनं आम्ही चालू केलं लोकांना भेटणं. तर लोकांच्या ह्याच समस्या आहे की बाबा सगळ्यात मोठा मुद्दा तर महागाई आहे, बेरोजगारी आहे, आणि त्यांना रोड नाही बनले, त्यांच्यापर्यंत पाणीची समस्या आहे, त्यांना गटर लाईनची समस्या आहे. अशा भरपूरशा समस्या ते मी बदलावच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जाणून घेतल्या. महिला सशक्तीकरण बघा आता बघू शकता तुम्ही की भरपूरशा छोट्या मुलींवर सुद्धा आता पारडीच्या याच्यात बदलापूरची घटना बघू शकता. तर अशा भरपूरशा घटना घडत आहे. तर कुठंतरी महिला पण सुरक्षित नाही आहे. हा आहे माझा मुद्दा. आणि परत महिला कुठं बाहेर न निघता घरी स्वयंरोजगार आणण्याचा मी प्रयत्न करीन आणि प्रत्येक महिलाला स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न कारण की त्या सुरक्षित राहायला पाहिजे आणि माझ्या चिमुकल्या सुद्धा सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्या पण घरात जास्त प्रमाणात लक्ष देईल आणि त्यांना रोजगार सुद्धा मिळेल. या माध्यमातून मी महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करेन. बरंच आमचं जर सरकार आलं तर नक्कीच आम्ही याला कमी करण्याचा प्रयत्न करून ह्या खूप मोठा मुद्दा होता की इलेक्ट्रिक बिलसुद्धा खूप जास्त प्रमाणात आलेलं आहे. जसे छोटेसे तरी झोपडे त्यांचे 5-5, 7-7 हजार रुपये बिल येऊन राहिलेलं आहे. हाही एक खूप मोठा मुद्दा होता. आमची सरकार येते तर आम्ही महागाई कमी करण्याचा प्रयत्न करून महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करून जो युवा आहे त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करून या माध्यमातून मी बरेचसे आहे. तर नक्कीच पक्षाने जर माझ्यावर विश्वास केला किंवा आमची सरकार आली तर नक्कीच आम्ही याच्यावर आम्ही खरं उतरू. आता बघू शकता नवरात्राला सगळ्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. मी प्रत्येक मंडळात जाऊन नंगेपाव प्रत्येक मंडळात जाऊन मी माझ्या पूर्व नागपूरच्या जनतेसाठी प्रार्थना करत आहे की ते सुखी व्हावं, त्यांचे प्रत्येक प्रॉब्लेम दूर व्हावं. आणि मी माझ्याकडनं मी ॲज अ समाजसेवा होण्याच्या नाते जेवढं माझ्याने होते तेवढं मी लोकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सगळ्यांना माझ्या पूर्व नागपूरच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देते आणि माताराणी त्यांची सगळी इच्छा पूर्ण करो हीच मी माताचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. तर आपला विकास केला, आपले घरं भरले यांनी आणि आताच मी तुम्हाला सांगितलं ते तोडाताडाचं काम यांनी केलं आहे राज्यामध्ये. तर माझं हेच म्हणणं आहे की यांनी कोणतंही काम चाहे ते रोड बनवायचं असो किंवा पुलिया बनवायचं असो, पुलियाला खूप धोकादायक आहे. आता बघू शकता त्यांनी मधात असे वळणं दिले आहे की 3-4 गाड्या ॲक्सिडेंटच्या याच्या माध्यमातून त्या ॲक्सिडेंट होऊ शकतात. आता बघू शकता काही दिवसापूर्वी 1-1.5 महिन्यात 2 महिन्याच्या अगोदर एक मुलगा त्या पुलावरून सुद्धा पडला.
तर कुठंही सुरक्षेच्या माध्यमातून यांनी कोणतेच पूल चांगलं काम केलेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता ते आताही ॲक्सिडेंट होतच आहे, तो पूल सक्सेस झालेला नाही आहे आत्तापर्यंतही. तर माझं म्हणणं हेच आहे की त्यांनी चांगल्या तऱ्हेने ते बनवून लोकांच्या याच्यासोबत खेळलं नाही पाहिजे, जीवनासोबत, लोकांच्या जीवनासोबत त्यांनी खेळलं नाही पाहिजे. हेच माझी राज्य सरकारला मागणी आहे. तर तुम्ही लोकांच्या जीवनासोबत खेळू नका आणि त्या पुलाची सुधारणा करा, हीच विनंती.